हाय एव्हरीवन, मी प्रतीक्षा. मी मागच्या 2 वर्षात काय केलं ना याबद्दल सांगणार आहे. 2024ला ना इरा अभ्यासिकेची दुसरी ब्रांच मिरजमध्ये माझ्या हजबंडने सुरू केली आणि त्याची पूर्ण अथॉरिटी मला दिली. मग तिथं सगळ्या गोष्टी बघणं हे माझ्याकडं होतं. पहिलं ॲडमिशन करून घेणे, त्यानंतर तिथं क्लिनिंग करणे, वायफायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्यानंतर वॉशरूमची व्यवस्था, या सर्व गोष्टी मी पाहत होते. आणि त्यातून मी काय शिकले तर मॅनेजमेंट स्किल शिकले. त्यानंतर पैसे कमी पडो असो जास्त असो त्याचं ते मॅनेज कसं करायचं, मुलांना मॅनेज कसं करायचं. एकापेक्षा 2 व्यक्ती जेव्हा एकत्र असतात तेव्हा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात. आणि माझ्या लायब्ररीमध्ये ना खूप सारे कॉन्फ्लिक्ट झाले, खूप सारे. माझे सेल्फ रिस्पेक्टच्या तर धज्जिया उडवल्यात सगळ्यांनी. आणि यातून मी काय शिकले, मी स्ट्रॉंग बनले, मी बोलायला शिकले, त्यानंतर मॅनेजमेंट शिकले. मला समजले की बाबा कॉन्ट्रॅक्ट करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि ते कोणत्या कोणत्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन असल्या पाहिजेत आणि ते कॉन्ट्रॅक्ट एनफोर्सेबल आहे हे पुढच्या व्यक्तीला समजलं पाहिजे. असं बिहेवियर पाहिजे. त्यानंतर आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे कुठल्याही गोष्टीत. आणि आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ना ती कधी ना म्हणजे एक तर स्वतः उभा राहा, सोबत कुणाला ठेवू नका, नाहीतर मग आपलं झालं. कारण ती एक गोष्ट सांगते, ही एक गोष्ट सांगते, त्यामुळं आपला ब्रँड आहे ना, ब्रँड त्याचा पूर्ण डिस्ट्रॉय होतं आहे. मग आता ती जो गोष्ट माझ्यासोबत झाली आहे, मी इरा अभ्यासिका बंद करते, पण त्यातून मी काय मिळवलं ते मी सांगते. फर्स्ट 57,000 माझे सेविंग आहे, त्याच्यावर मला व्याज मिळते ते 12% ते 15%. पूर्ण अभ्यासिकेचं पैसे होते मी साठवलेले. त्यानंतर 10,000 मी मम्मीजवळ ठेवलेले 3-4 महिन्यापूर्वी. त्यानंतर मी भिशी भरत होते, प्रत्येक महिन्याला 200 भरलेले मी. 7,000 रुपये त्यातून इन्कम आहे, माझी इन्कम झालेली आहे. त्यानंतर मी गाडी घेतली, 2 व्हीलर घेतली मागच्या वर्षीच. ती मी शिकले, म्हणजे कॉन्फिडन्स, म्हणजे एक गोष्ट सुरू केली की दुसरी गोष्ट शिकण्याची जिद्द निर्माण होतेच. त्यासाठी मी आय थिंक 37,000 रुपीज स्वतः घातले आणि बाकीचे सरांनी घातले, म्हणजे आम्ही 50-50ला होतोच. त्यानंतर मी 6 ते 7 महिने नुकसान सोसलं, पण नुकसान सोसण्याची माझी तयारी होती. मी काहीही करू शकत होते, म्हणजे ही लायब्ररी चालू ठेवण्यासाठी काहीही करू शकत होते. पण मला पाहिजे तसा प्लेस नसल्यामुळं आता ही लायब्ररी सोडावी लागते. पण यातून माझा इन्कम किती आहे तो बघा, 1 लाखाच्या आसपास माझा इन्कम आहे. 2-2.5 लाखापर्यंत लाईट बिल वगैरे सगळं गेले, म्हणजे मी नुकसानात नाही आहे. प्लस मी जो कॉन्फिडन्स कमवला आहे ना तो मला पुढं कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी आहे ना इनफ आहे. इनफ म्हणजे इनफ. सो डोंट थिंक की बाबा लायब्ररी बंद पडली म्हणजे सगळं संपलं. अरे माझ्याकडे सामान आहे, माझ्याकडे वायफायचं सेटअप आहे, नंतर माझ्याजवळ पाण्याचं सेटअप आहे, म्हणजे फिल्टर स्वतःचा आणून बसवलेला आम्ही. ह्या सगळ्या गोष्टी 2 ते 2.5 लाखाच्या आहेत. याच्यापासून मी पुन्हा सुरुवात करू शकते, पुन्हा 1 ते 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट करून अजून चांगल्या सोयीची लायब्ररी सुरू करू शकते. आणि जो माझ्याकडून कॉन्फिडन्स आहे ना तो हाय आणि तो कुणाच्याही बोलण्यानं आता डिस्ट्रॉय होणार नाही. 2023मध्ये मी फक्त एक मुलगी होते जिला काही येत नव्हतं, रडण्याशिवाय काही येत नव्हतं, आणि मी आज अशी मुलगी झाले, काहीही करू शकते, काहीही. थँक्यू.